आंदोलन झालं बदलापूर. डम्पिंग साठी आमचा ह्याच्या आधी पण कधी विरोध नव्हता. घनकचऱ्याचा जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी आमचा विरोध होता. कारण का जर घनकचऱ्याचा प्रकल्प राबवायचा आहे तर तो फक्त आणि फक्त बदलापूरसाठीच राबवावा. हे ड्रीम प्रोजेक्ट आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं. तर त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये हा ड्रीम प्रोजेक्ट राबवावा. आमचं काही म्हणणं नाहीये. आणि त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट राबवण्यासाठी जो 500 टन कचरा हवाय तो कचरा त्यांनी इतर शहरातून गोळा करून आमच्या बदलापूरमध्ये आणला तर आमच्या बदलापूरची परिस्थिती खूप खराब होईल. नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल. त्याच्यामुळे आमचा या घनकचऱ्याच्या या प्रकल्पासाठी विरोध आहे. डम्पिंग ग्राउंडसाठी नाही. डम्पिंग ग्राउंड तर हवाच, पण तिथे फक्त आणि फक्त बदलापूरचाच कचरा टाकला जावा एवढीच आमची मागणी आहे. अर्थात असं जरी असलं तरी सुद्धा नक्कीच. कारण का आता असं झालंय की नागरिकांनी एकमुखाने आम्हाला साथ दिली आणि आम्हाला भरघोस मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष त्यांनी निवडून दिला. आता जे त्यांच्यावरती जी हार त्यांच्यावर आली आहे त्यांनी ती पत्करावी. उगाच आता मागचे 5 वर्ष नाही तर मागचे 8 ते 10 वर्ष त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना ते चालत होतं. आणि आता भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसून 2 दिवस पण नाही झाले तर लगेच त्यांना डम्पिंग ग्राउंडचा त्रास व्हायला लागला. मग ह्याच्या आधी का त्रास होत नव्हता? त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. जे 20-25 कोटी जे खर्च केलेत त्याच्यासाठी त्याचं काय? त्याच्याबद्दल पण त्यांनी आधी उत्तर द्यावं. मग त्यांनी या विषयावर बोलावं. आणि माझ्याशी तर चर्चा करायला कोणी आलंच नाही. त्यांनी इथे यावं, माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी. त्याच्यावर आपण चर्चेतून सोल्युशन काढू शकतो. पण कोणी मला भेटायला तर आलंच नाहीये. डायरेक्ट त्यांनी डम्पिंग ग्राउंड बंद करा असं हे दिलं. आता सध्या काय आपली भूमिका असणार आहे त्यांच्या मागणीवर? काय नाही, आम्ही इतके दिवस आम्ही जे बोलत होतो की फक्त आणि फक्त बदलापूरसाठीच हा डम्पिंग ग्राउंड असा, कारण काय पुढील 25 ते 30 वर्ष गरजेचं आहे. त्याच्यासाठी जो पुरेसा आहे तसा आपलं डम्पिंग ग्राउंड आहे फक्त बदलापूरसाठी. तिथे बाहेरचा कुठलाच कचरा येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही जास्त मागणी करणार आहोत आणि त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करणार. तुम्ही कसे प्रयत्न करणार आहात? राज्य शासनाशी ह्याच्याबद्दल पत्रव्यवहार करून त्याच्या मागणी करणार आहोत. MMRDA शी चर्चा करणार आहोत ह्या विषयात. त्यांच्याशी पत्रव्यवहार करून आम्ही हा प्रकल्प सध्या स्थगित करून फक्त आणि फक्त बदलापूरसाठी चालू ठेवावा एवढी मागणी आम्ही आमच्या या पत्रव्यवहारामध्ये करणार. एकंदरीतच असंही वक्तव्य केलंय की राजकारण यातून केलं जातंय आणि कुठेतरी लोकप्रतिनिधींनी माफी मागावी या संदर्भात असं भाजपला आता बोललं जातंय. त्याबद्दल काय? आम्ही काही चुकीचं बोललोच नाहीये तर माफी कशाबद्दल मागायची? अच्छा, एक 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 प्रश्न आहे की संभ्रम नागरिकांमध्ये होतो. हा, नाही नाही, आम्ही घनकचराचा जो प्रकल्प जे इतर शहरातला जो कचरा आपल्या शहरामध्ये येतोय त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. डम्पिंग ग्राउंड तर शहरासाठी लागणारच आहे आणि ते फक्त बदलापूरसाठीच असावं ह्याच्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. आम्ही असं नाही बोललो की आम्ही जर बदलापूरचं डम्पिंग ग्राउंड बंद केलं मग कचरा टाकणार कुठे बदलापूरचा? जर हे उल्हासनगर अंबरनाथवाले आमचा कचरा घेणार का? ते घेणार असतील तर आम्ही नेऊ शकतो तिकडे, पण ते घेणार नाही. मग आम्ही फक्त आमच्या शहरापुरताच विचार करतोय, आमच्या शहराच्या विकासापुरता विचार करतोय. त्याच्यामुळे आम्ही पण दुसऱ्या शहरांना त्रास द्यायला जाणार नाही, त्यांनी आमच्या शहरामध्ये आम्हाला त्रास द्यायला येऊ नये एवढेच आमची अपेक्षा. बदलापूरकरांनी कर भरू नका असं सकाळीच आहे शहर प्रमुख वामनदादा मोठे बोलले की तुम्ही सांगितलं होतं करामध्ये 50% सवलत देणार आहात. त्या संदर्भात काय होतं? कालच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांच्याकडे आम्ही कर शास्ती माफीसाठी पत्र दिलं. त्याच्यावर लवकरात लवकर आम्हाला उत्तर मिळणार आहे 15 ते 20 दिवसात. आणि कर सवलतीमध्ये हा डायरेक्ट आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. आम्हाला राज्य सरकारशी ह्याच्याबद्दल पत्रव्यवहार करून त्यांच्याशी त्याच्या संदर्भात डिस्कशन करावं लागेल आणि त्यांच्याकडून जो आम्हाला उत्तर येणार
त्याच्यानंतर आम्ही निर्णय आणि ह्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आम्ही आमच्या सन्माननीय सदस्यांची या बाबतीत चर्चा करणार आहोत. राज्य सरकारशी पत्रव्यवहार करून त्यांच्या बाबतीत चर्चा करणार आहोत आणि नंतर त्याच्यावर निर्णय आम्ही बोललोय, पण त्याच्या बाबतीत पूर्ण शासनाकडून निर्णय आल्याच्या नंतर त्याच्यावर काय काम केलं जाईल. आज जे काही आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी आपण आता भेट देणार आहोत. पुढचं पाऊल काय असणार? नाही, भेट द्यायची आम्हाला, कारण काय त्यांनी इथे यावं. त्यांनी काय मला सांगून किंवा विचारून आंदोलन केलेलं नाहीये. माझ्याकडे अजून सिंगल व्यक्ती आलेली नाही इथे. त्याचा प्रश्नच त्याच्यामुळे त्यांना जाऊन भेटण्याचं काही हेच नाही. जर त्यांनी मला 8 दिवसापूर्वी पत्र दिलं असतं की आम्ही आंदोलन करणार आहोत, तुम्ही आमच्याशी चर्चा करा, आणि जर मी चर्चेला बसलीच नसेल त्यांच्याबरोबर, तर त्यांनी आंदोलन करणं योग्य आहे. त्यांनी नाही मला काही कळवलं, नाही काय केलं. फक्त मुख्याधिकाऱ्यांना काल पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की नगराध्यक्षांना पण त्यांनी कळवावं, एवढंच. बाकी काही माझ्याशी चर्चा करावी त्यांनी येऊन इथे नगरपालिकेमध्ये. ओके.